मोबाईल मध्ये काढा. गोष्ट आहे संत रविदास महाराज की जय. संत रविदास महाराज की जय. चर्मकार समाजातील जे अत्याचार दूर करण्यासाठी ही चर्मकार संघटनेची स्थापना केलेली आहे. महिलांवरती अत्याचार व समाजावरती होणारे अत्याचार, त्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ज्या घटना आहेत त्या घटनासाठी पूर्ण कटिबद्ध असलेली आमची राष्ट्रीय चर्मकार महासंघटना आहे. या संघटनेसाठी आपण नवीनच जिल्ह्यामध्ये पदाधिकारी नियुक्त केलेले आहेत. आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष श्री संतोष शिरोळकर यांचे जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. तसेच आमचे प्रकाश खंडागळे यांची सुद्धा नियुक्ती केलेली आहे. आमचे रामेश्वर गुरव हे अणुशक्ती नगरचे सचिव केलेले आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही नियुक्त केलेले आहेत. आता या कार्यक्रमास आमचे लाडके नेते छगनरावजी जाधवजी थोडं मार्गदर्शन करणार आहे. इकडे बघा, इकडे बघा संतोष भाऊ, इकडे बघा. जयश्रीताई इकडे बघा. छगन भाऊचं स्वागत. आमचे इकडे क्रॉस व्हा, थोडासा क्रॉस व्हा. इकडे बघा. संघटना निर्माण केली 1995 साली. या चरपा सर्वांचं अभिनंदन करतो आणि 2 मिनिटं आपणास माहित आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या समाज आहे, लाखो करोडो समाज आहे. जेव्हा आले तेव्हा आपल्या महिलांची संख्या खूप चांगली होती. तर अशाच महिला वारंवार तुम्ही जर बोलवल्या आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा, तर त्या महिलांना सवय लागेल आणि त्या महिला एकदा यायला लागले की आपल्या बोलण्याची देवाणघेवाण जेव्हा होते तेव्हा ते आपल्याला तुमची मत खूप काही करण्यासारखं आहे. आपल्या समाजामध्ये, आपल्या समाजासाठी, महिलांसाठी तर खूप आपल्या उपाध्यक्ष महिला अध्यक्ष ना महिला अध्यक्ष आज या ठिकाणी बोलासारखं म्हणजे संत रविदासांचे विचार घेण्यासाठी आणि ज्यांनी हा कार्यक्रम लावलाय तर आमच्या श्रीधर ठोंबरेजी, हार बांद्र्याचे जिल्हा अध्यक्ष छगनजी आणि इथे उपस्थित असलेले आता कोणी राहिले असतील ते सांगाल. कोणी राहिले तर कोणी राहिला यांचे स्वागत करायचं. माघ पौर्णिमा 24 फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती होती आणि मुंबईमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत 1 महिनाभर जयंती साजरी होते. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी अशोकनगर या ठिकाणी या विभागाचे पदाधिकारी, माझे सहकारी मुंबई उपाध्यक्ष श्रीधर ठोंबरे यांचा विभाग आहे. या ठिकाणी आमच्या मुंबईच्या अध्यक्षा, माझ्या सहकारी जयश्रीताई पण या ठिकाणी राहतात. तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि यांच्या सर्व लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी मला आमंत्रित केलं. म्हणून या ठिकाणी आलो आणि सगळ्या समाज बांधवांना भेटून बरं वाटलं. या ठिकाणी समाजाचं काम चांगलं चाललेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे समाज बांधव आहेत, महिला भगिनी आहेत आणि सर्वांच्या या ठिकाणी ठोंबरेच्या माध्यमातून या ठिकाणी यांना साड्या वाटप करण्यात आल्या आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या संघटनेमध्ये
काही लोकांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना आपण या ठिकाणी संघटनेमध्ये पदं दिलेली आहेत. भविष्यामध्ये या ठिकाणी चांगलं काम व्हावं, समाजाचा उद्धार विकास व्हावा या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम केला. मला खूप बरं वाटलं. म्हणजे आज वाशिम या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने संत तुकाराम जयंती साजरी होत आहे. त्या कार्यक्रमासाठी आमचे मुंबईचे अध्यक्ष राजू नेटके साहेब हे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आमच्या वाशिम नाक्याचे श्रीधर ढोकरे हे कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात आणि आज त्या निमित्ताने संत तुकाराम जयंतीच्या निमित्ताने हा आजचा प्रोग्राम झालेला आहे. खूप छान पद्धतीने त्यासाठी महिला खूप चांगल्या भगिनी उपस्थित होत्या समाजाच्या आणि त्याच निमित्ताने म्हणून एक साडेवाटपाचा खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे. आणि ज्या महिलांसाठी पंतप्रधान आपले नरेंद्रभाई मोदी जे आहेत त्यांनी खूप चांगल्या महिलांसाठी योजना केलेल्या आहेत. त्या योजनेचा महिलांपर्यंत लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आलं, मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्या उत्सुक झालेल्या आहेत की आम्ही नक्कीच बचत गट म्हणा, ज्या महिला शिलाई मशीन म्हणा, ज्या महिला परित्यक्त्या आहेत, कमावतं त्यांच्या घरात कोणी नाही, अशा महिलांना पण त्या योजनाचा लाभ होतो. अशा सगळ्या महिलांना आता त्या योजनेचा लाभ होईल मला असं वाटतं. एकंदरीत राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जयंती दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये साजरी केली जाते. तसेच आमच्या ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा जयंती साजरी होत आहे. या जयंतीसाठी आपल्याला मुंबईचे लाडके नेते, मुंबईचे अध्यक्ष राजू नेटकेजी व उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष अरुण जाधवजी, छगन जाधवजी, तसेच मुंबईच्या अध्यक्ष महिला जयश्रीताई खराजी, तसेच ईशान्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष संतोष शिरोळकर व उपाध्यक्ष प्रकाश खंडागळ, कार्यालय प्रमुख मान्यवर सर्व झालेले आहेत. आमचा संकल्प होता की महिलांसाठी जागृती करण्यासाठी आपण एक छोटासा कार्यक्रम आयोजित करू. त्याप्रमाणेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वेळोवेळी जनसामान्याच्या ज्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुढाकार घेत आहेत आणि असंच पुढाकारात घेत राहू हीच आपल्याला रविदासचरणी प्रार्थना करतो. रविदासाच्या जे जयंती होत्या त्या वेळोवेळी साजऱ्या व्हावा. सर्वांचं अभिनंदन करतो आणि 2 मिनिटं आपणास माहीत आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या समाज आहे, लाखो करोडो समाज आहे, जेव्हा आले तेव्हा आपल्या महिलांची संख्या खूप चांगली होती. तर अशाच महिला वारंवार तुम्ही जर बोलवल्या आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तर त्या महिलांना सवय लागेल आणि त्या महिला एकदा यायला लागल्या की आपल्या बोलण्याची देवाणघेवाण जेव्हा होते तेव्हा ते आपल्याला तुमची मत सर्व मान्यवरांचं स्वागताचा कार्यक्रम चालू आहे. आमच्या लाडक्या म्हणजेच आमच्या मिसेस या राष्ट्रीय चर्मकार समाजाच्या एक देणं लागतात म्हणून त्यांनी स्वतः बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी ते म्हणले मी जयंतीनिमित्त साडी वितरणाचा संकल्प करते. त्याप्रमाणे त्यांनी महिलांसाठी साडी वितरणाचा कार्यक्रम केलेला आहे. महिलांना असंच वेळोवेळी त्यांच्यासाठी आपण हातभार लावा महिलांसाठी हीच माझी इच्छा आहे.